समोर पाहू शकतात. पुढे आल्यानंतर बघू शकतात जो सॅक्सोफोन यूज केला. स्टार्टिंगलाच बघू शकतात झेंडूची झाडं. पुढे पुढे असे असंख्य असं आहे बघू शकतात. खूप छान वाटतं. आणि समोर मृदुंग पाहू शकतात तुम्ही. आणि तसेच एक टाळ पण पाहू शकतात तुम्ही. गोंड्यांपासून केलेलं खूप छान असं वाटतं. नमस्कार मित्रांनो, मी मयूर शिंदे. स्वागत आपलं मराठमा यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण भायखळा इथे आलेलो आहोत, राणीबागजवळ. आणि तसेच 2026 इकडे जो फ्लावर शो असतो ते BMC तर्फे हे भरवलं जातं. आणि यंदाचा जे विषय आहे तो म्हणजे भारतीय जे वाद्य आहेत त्यांच्यापासून ही जी कलाकृती साकारली आहे इथे, ते आता कुठले कुठले वाद्य आहेत ते आपण बघणार. आणि तसेच विविध वनस्पती तसेच झाडे सर्व आपण एक्सप्लोर करणार आहोत. त्या व्हिडिओला आता आपण इथेच सुरुवात करूया. चला मित्रांनो, हा समोरचा गेट आणि इथे हा जो फ्लावर शो भरला आहे समोर बघू शकता तुम्ही. जाऊन बघू. मित्रांनो, समोर हा सितार पाहू शकता. आणि समोर मृदुंग पाहू शकता तुम्ही. फुलांपासून सुंदर कलाकृती केली. आणि तसेच एक टाळ पण पाहू शकतात तुम्ही. गोंड्यांपासून केलेलं खूप छान असं वाटतं टाळ. समोर पाहू शकतात मित्रांनो, हे सनई चौघडे तुम्ही पाहू शकतात. तबला आणि मध्ये आहे ती सनई आहे पाहू शकतात. फुलांपासून केली सुंदर कलाकृती. समोर जी बासरी आहे तिथून पाणी पडताना पण बघू शकता. आणि हा मृदुंग पण तुम्ही पाहू शकतात. फुलांपासून सुंदर अशी कलाकृती केली आहे. आणि समोर तुम्ही पेटी पाहू शकतात तुम्ही. फुलांपासून सुंदर अशी. तसंच हे तबला पण पाहू शकतात तुम्ही. हे सर्व आपले भारतीय इन्स्ट्रुमेंट आहेत. आता मित्रांनो, तुम्ही समोर पाहू शकतात ही तुतारी. प्रत्येक आपण कार्यक्रमाला अशी वाजवू शकतो. खूप सुंदर अशी केलेली आहे तुतारी बघू शकतात. जी गोंड्यांची फुले आहेत आणि लाल फुले खूप सुंदर असं वाटतंय समोर पाहू शकतात. आणि समोरच तुम्ही हार्मोनियम बघू शकतात, म्हणजे पेटी मराठीमध्ये. सगळे भारतीय इन्स्ट्रुमेंट आहेत, वाद्य बघू शकतात. तसेच समोर आपली गाणं कोकिळा लता मंगेशकर पाहू शकतात. तुम्ही बघू शकतात बारीक दगडांपासून लता मंगेशकर यांची कलाकृती साकारलेली आहे. खूप सुंदर आहे बघू शकतात तुम्ही. ज्या आर्टिस्टने जी साकारलेली कला ती एकदम छान आहे बघू शकतात. बारीक बारीक दगड आहेत बघू शकता. तसेच समोर पण तुम्ही पाहू शकतात जे झाकीर हुसेन, जे तबला वादक मोठे, ज्यांना मास्टर बोललं जातं तबलामध्ये. ती पण दगडापासून साकारलेली, बारीक दगड आहेत त्यापासून साकारलेली कलाकृती आहे. खूप सुंदर अशी कलाकृती साकारले पाहू शकता झाकीर हुसेन. तसंच पुढे आल्यानंतर बघू शकतात जो सॅक्सोफोन यूज केला जातो बघू शकतात. सफेद फुलं आहेत आणि जो सर्कल आहे तिकडे लाल फुलं अशी लावलेली आहेत. खूप छान वाटतं. पुढे अजून आपण बघणार आहोत. तसेच मित्रांनो, थोडं पुढे आल्यानंतर बघू शकतात तुम्ही गिटार बोललं जातं. प्रत्येक शोमध्ये वाजवलं जातं. खूप सुंदर असं केलेलं पाहू शकतात. फुलांपासून केलेली कलाकृती. यामध्ये सफेद फूल तसेच निळी फुलंही पाहू शकतात.
आणि ही गुलाबी कलरचं, ह्या गोष्टीपासून हे केलेलं आहे. खूप छान वाटतं. थोडं पुढे आल्यानंतर हा विणा पाहू शकतात तुम्ही. सरस्वती देवीच्या हातात असतो. खूप सुंदर असं विणा आहे, पाहू शकता. फुलांपासून केलेली कलाकृती, गुलाबी फुलं तसेच केशरी कलरची फुले, खूप सुंदर अशी कलाकृती आहे, बघू शकतात. विणा तसेच आजूबाजूला फुलंही बघू शकतात. खूप सुंदर असं केलेलं आहे. बाजूला डेकोरेशन विणाच्या बाजूला खूप सुंदर अशी कलाकृती साकारली. स्टार्टिंगलाच बघू शकता झेंडूची झाडं समोर पाहू शकतात. त्या असंख्य अशी झाडे आहेत, रोपे आहेत. वृक्ष प्राधिकरण बघू शकतात. तसेच मित्रांनो हा प्रोजेक्ट पाहू शकतात तुम्ही, जो हिरा नंदिनी, हे आपले ब्रिज आहे, तसेच रस्ते, तसेच एअरपोर्टही पाहू शकतात. खूप सुंदर सुंदर असं प्रोजेक्ट आहे, पाहू शकतात. स्वच्छ मुंबई हरित मुंबई असा प्रकल्प सांदरला आहे. तसेच मित्रांनो ही झेंडूची फुलं बघू शकतात. असे पुढे पुढे असे असंख्य असं आहे, बघू शकतात. खूप छान वाटतं. आणि तसंच हे ऑरेगॅनो, हे पण तुम्ही बघू शकतात. छोटे छोटे रोप आहेत असे टोपलीमध्ये हे केलेले. मित्रांनो इकडे तुम्ही बघू शकता अनेक प्रकारचे असे फुलं आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे. पिवळे झेंडू तसेच केशरी, अनेक प्रकारचे असे झाडे आहेत, बघू शकता. खूप छान छान अशी फुले आहेत. समोर तुम्ही पण पाहू शकता, समोर पण तुम्ही समोर पाहू शकता की सूर्यफूल आहे. ते म्हणजे समोरच तुम्ही पाहू शकता सूर्यफुलाचं खूप सुंदर असं फूल आहे. आता मित्रांनो हे समोर पाहू शकता तुम्ही गोपरीना, ह्याची समोर तुम्ही पाहू शकता छोटे छोटे अशी झाडे आहेत त्याची. समोर मित्रांनो पाहू शकतात क्लिओम, तुम्ही बघू शकतात सफेद कलरची फुले आहेत. खूप छान वाटते इथे. तर मित्रांनो समोर पाहू शकतात तुम्ही पेटूनिया, गुलाबी कलर, जांभळा कलर, तसेच असे फुलं पाहू शकतात तुम्ही. हात बघ माझा. तुम्ही बघू शकता ती नर्सरी आहे पूर्ण. छोटे छोटे प्लांटेशन आणि तसेच छोटी छोटी झाडे आहेत, तुम्ही पाहू शकतात. मेडिकल प्लांट तुम्ही बघू शकता ते समोर मित्रांनो. समोर तुम्ही पाहू शकता मेडिकल प्लांट गुगल. हे पण पाहू शकतात कापूर. तसेच समोर पाहू शकतात मिरगुडी. आवळा पण बघू शकतात. तसेच आपण खाली कनेर पण पाहू शकतो. तसेच समोर वेखंड, मरवा,
तसेच पान ओवा, पेपरमेंट, कापूर, लिंबू, तसेच गवतीच्या पुदिना, वासंती पण पाहू शकतात. तसेच इकडे तमालपत्र पण पाहू शकतात. वाळा, छोटी मोठी अशी ही झाडे आहेत पाहू शकतात तुम्ही मित्रांनो. तसेच मिंट म्हणजे पुदिना, मुरुड शेंग, तसेच ते बघू शकतात लवंग आणि तुळशी हे समोर तुम्ही पाहू शकतात. आणि समोर तुम्ही पाहू शकतात जांभूळ. तसेच जाम हे समोर पाहू शकतात. जाम हे झाड आहे. तमालपत्र पण पाहू शकतात तुम्ही. तसेच इन्सुलिन प्लॅन्ट हे तुम्ही पाहू शकता. तसेच अनाथमल हे पण तुम्ही पाहू शकतात. शेर कांदवेल हे पण तुम्ही झाडं पाहू शकता. छोटे छोटे असे अलोवेरा आयुर्वेदिक तुम्ही चेहऱ्यासाठी वापर करू शकता. समोर कृष्ण कमल हे तुम्ही फुलं पाहू शकता. तसेच इकडे वेखंडी पाहू शकतात तुम्ही. आणि बाहेडा, पानफुटीही पाहू शकता. तसेच हे ब्राह्मी पण पाहू शकतात. आता तसेच जात्रोबा, तसेच अपराजिता, आडुळसा आणि लोटो पेपर, लाजालू. तर इथे अनेक प्रकारचे तुम्ही झाडे पाहू शकता. नंतर निरगुंडी, छोटे मोठे असे झाडं आहेत पाहू शकतात तुम्ही. थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला वनस्पतीसाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ते इन्स्ट्रुमेंट असतील त्याचे, तसेच जी खतं असतील इकडे सर्व मिळून जातील तुम्हाला. इथे छोटे मोठे असे बघू शकता तुम्ही स्टॉल आहे. पाटील नर्सरी, पुढे असे अनेक स्टॉल आहे. छोटे मोठे मातीपासून बनवलेले पाहू शकता. चिनी मातीपासून बनवलेले. इकडे तुम्ही अनेक प्रकारची नर्सरी पाहू शकता मित्रांनो. छोटे प्लांट पॉट करण्यासाठी आपल्याला छोटे छोटे मोठे असे पॉट आहेत बघू शकता. तर मित्रांनो आज राणीबाग इथे आलो होतो म्हणजे भायखळ्यालाच. आणि तसेच तिथे दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी म्हणजे 2026 हे जे एक्झिबिशन असतं फुलांचं म्हणजे फ्लावर शो हे इथे भरलेलं. आणि तसेच आम्ही जे वाद्य असतात तसेच ढोलकी असून दे, त्यानंतर टाळ, सॅक्सोफोन आणि जे गिटार असे अनेक प्रकारचे वाद्य हे बनवलेले फुलांपासून ही सुंदर अशी कलाकृती साकारलेली. आणि तसेच जे छोटे मोठे झाडं प्लॅन्ट असतील आयुर्वेदिक हे सर्व पाहून झाले आम्ही. आणि तसे तिकडे इथे खतं पण मिळतात प्लॅन्टेशनचे, ते पण आम्ही पाहून झालो. तर हा व्हिडिओ कसा वाटला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया असे एक नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय.